श्री राम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. जेव्हा तुमच्या आयुष्यात कोणी जर तुमच्या प्रेमाची कदर करत नसेल तर तुम्ही हतबल होऊ नका. प्रत्यक्षात विचार करा. जर पाहायला गेलो, प्रत्येक वेळेला दिवस हा सारखाच नसतो. प्रत्येक वेळेला वेळ बदलत असते. ज्याला तुमच्याशी बोलल्याशिवाय झोप येत नव्हती, जो सकाळची सुरुवात बघा प्रत्यक्षात तुम्हाला नमस्कार करून करत असे, आजकाल त्याच्याकडे तुमच्यासाठी अजिबात वेळ नाही. मग बघा प्रत्यक्षात असं होतं, आपल्याशी बोलल्याशिवाय तो एखादं काम पण करत नव्हता. मग आज अचानक असं काय झालं जेणेकरून आज ती व्यक्ती आपल्याशी बोलत नाहीये. मग आपण त्याच्याजवळ जायचं का किंवा तिच्याजवळ जायचं का, बाबा माझ्याशी बोल म्हणून? नाहीये ना. तुमच्या प्रेमाची कदर त्यांना करता आली पाहिजे, कारण तो त्याच्या कामात खूप व्यस्त आहे. त्याला आपल्यापेक्षा मित्रांसोबत वेळ घालवायला आवडत आहे, बरोबर ना? आपलं बघा एखाद्या मुलीवर प्रेम असतं, आपलं एखाद्या मुलावर प्रेम असतं, तेव्हा काय आपण जाणून घेतो, अरे ही मुलगी माझ्याशी एवढं बोलत असताना आता माझ्याशी बोलत नाहीये, का असं झालं? कारण ती तिच्या मैत्रिणीसोबत बघा गप्पा मारायला, प्रत्यक्षात वेळ घालवायला तयार झालेली आहे. म्हणजेच तिला आपल्यापेक्षा तिच्या मैत्रिणीसोबत वेळ घालवायला जास्त आवडते. प्रत्येक नात्यामध्ये एक वेळ येते, ती वेळ आपण समजून घेतली पाहिजे. तुमच्या नात्यात गोडवा भरण्यासाठी बघा प्रत्यक्षात काही विचार असतात, काही कारणं असतात, ती जाणून घेतली पाहिजे. आता जर पाहायला गेलो ना, कसं वागायचं, कसं बोलायचं, एक मर्यादा असते. आयुष्यातल्या सर्व गोष्टींप्रमाणे नातेसंबंधांचं जर नियोजन करणं देखील खूप महत्वाचं आहे. आता एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. काळाबरोबर मनुष्य देहाच्या गरजा असतील, परिस्थिती असेल, समजून घेतल्या पाहिजे. कोणतंही नातं संपुष्टात येण्यासाठी हेच कारण पुरेसं असतं. त्यामुळे मुळाशी जाणं फार गरजेचं नाहीये. कारण कसं असतं बघा, आपण खूप पाहतो, आपल्यासोबत आपले मित्र असतात, आपल्या मैत्रिणी असतात, परंतु जर आपल्या एखाद्या मित्रावरती प्रेम असेल, एखाद्या मैत्रिणीवरती प्रेम असेल, पण त्यांना जर प्रेमाची कदर नसेल, त्यांच्याकडे जर आपल्याला वेळ द्यायला बघा प्रत्यक्षात तयार नसतील, वेळच नाहीये, मग उपयोग काय? कारण काळाच्या ओघामध्ये नात्यामध्ये अनेक बदल होत असतात. त्यापैकी बघा एक प्रकारे दुर्लक्ष करणं. मनुष्यदेह किती हुशार जरी असला तरी मोठमोठ्या गोष्टींबद्दल बोलत असला, पण आयुष्यात कधी ना कधी असा टप्पा नक्कीच येत असतो. त्याच्यावर संशय येऊ लागतो. म्हणून आपला पार्टनर असेल, आपला मित्र असेल, त्याच्याकडे तिच्याकडे दुर्लक्ष करू नका. पण प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ना, एक आपल्यामध्ये आत्मविश्वास असणं फार गरजेचं आहे. कारण आपण कसे आहोत, एक प्रकारे सभ्य आहोत. लोकांना आपल्या दृष्टीने काय वाटतंय, आपण काय विचार करतो, अरे लोक माझ्याबद्दल चांगली बोलली पाहिजे. लोक तेव्हाच चांगली बोलतील, तेव्हा तुझं वागणं, तेव्हा तुझं बोलणं लोकांना पटेल. जर बघा प्रत्यक्ष त्याला असेल, तिला असेल, खरोखरच तुमची काळजी असेल,
तर एखाद्या कामात खरंच व्यस्त असल्यामुळे ती व्यक्ती तुम्हाला मदत करत नाही, याचा अर्थ असा नाही आहे की ती व्यक्ती आपल्याला मदत करत नाही आहे. तिला किंवा त्याला सुद्धा अडचण आली असेल. आपण दोन्ही बाजू समजून घेतल्या पाहिजे. म्हणून कुठल्याही व्यक्तीशी बोलत असताना भांडू नका, तक्रार करू नका, ओरडू नका आणि समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यातून अश्रू आणू नका. तुम्हाला जो काही त्रास होत असेल त्या त्रासावर विचार करा आणि मगच बोला. कारण कसं असतं, जे तुम्हाला त्रास देत आहेत ना, याची त्याला जाणीव होत असते. परंतु नात्यात कोणाकडूनही अपेक्षा ठेवू नका. कारण आपला देह सामान्य आहे. अशा परिस्थितीत आपण काय करतो, आपल्या जोडीदाराकडून, आपल्याच मित्राकडून, आपल्याच मैत्रिणीकडून अपेक्षा करत असतो. आणि अपेक्षा इतक्या ठेवतो की ते आपल्यालाच माहिती असतात की ह्या पूर्ण होणार नाही. तरी सुद्धा आपण रागाच्या भरामध्ये बोलून मोकळे पडतो. ज्याद्वारे तुम्ही असा अनुभव जेव्हा पाहायला मिळेल ना तुम्हाला, तेव्हा तुम्हाला तो योग्य मार्ग नक्कीच मिळेल. ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या मित्राला, तुमच्या मैत्रिणीला किंवा जोडीदाराचं लक्ष हे आकर्षित करू शकता. आता नातं टिकवायचं आहे, नातं ताजं ठेवायचं आहे, तर जुन्या आठवणींना उजाळा देणं फार गरजेचं आहे. जुन्या आठवणींना बघा उजाळा द्या. कारण प्रत्यक्षात तीच आठवण, तोच गेलेले दिवस, तेच भूतकाळातले बघा प्रत्यक्षात गेलेले दिवस आपण आठवून पाहायचे. जेव्हा माझ्या वाटेला दुःख आलं होतं तेव्हा ती व्यक्ती मला मदतीला धावून आली होती. म्हणून विचार करा, जेव्हा कोणी तुमच्या प्रेमाची कदर करत नसेल तर त्यांना बोलायला जाऊ नका. त्यांचे विचार प्रत्यक्षात तुमच्या परेमध्ये, तुमच्या अंतरी त्यांचा विचार करा की का ही व्यक्ती माझ्या जवळ येत नाहीये. आपण एवढं बोलण्याचा प्रयत्न करतो, परंतु ती व्यक्ती आता मला बघा प्रत्यक्षपणे बाजूला करते. आपला एखादा मित्र असतो बघा, मित्राचा ग्रुप असतो, बरोबर. दररोज आपल्यासोबत असणारा मित्र, दररोज आपल्यासोबत असणारी मैत्रीण आज आपल्याच ग्रुपमधून बाहेर होते आणि ती असेल किंवा तो असेल, ते नवीन ग्रुप तयार करतात आणि त्या ग्रुपमध्ये आपल्यालाच ॲड करत नाही. मग आपल्याला वाटतं अरे आपणच ग्रुप केला होता, परंतु आता आपल्यालाच ग्रुपमधून बाहेर केले. यांनी कोणता नवीन ग्रुप तयार केला आहे. मग आपण त्यांच्याशी बोलायला जातो की बाबा मला या ग्रुपमध्ये तुम्ही घेतलं नाही आहेत, बरोबर की नाही. मग ते विचार करतात, अरे नाही रे, ते जी मुलगी आहे किंवा तो जो मुलगा आहे त्यांनी ग्रुप तयार केला आहे. मग आपण विचार करतो, अरे हे तर माझे बेस्ट फ्रेंड आहेत, हे तर माझं पार्टनर आहे, मग यांनी असं का केलं. मग आपण कोणाला दोष देतो की ज्याच्यासोबत आपलं बोलणं चांगलं होतं, जिला आपण पार्टनर समजायचो, बरोबर की नाही, ज्या व्यक्तीला आपण खरा बेस्ट फ्रेंड म्हणायचो, त्या व्यक्तीनं जर दगा दिला. म्हणजे नाही ते विचार आपल्या मनामध्ये येत असतात. पण त्या विचारांमध्ये आपला देह काय होतो, कमजोर होतो. म्हणून अशा व्यक्तींना उत्तर देण्यासाठी आपल्याकडे एकच उत्तर आहे. प्रश्न कुठलाही असो, त्यांनी आपल्याला बघा प्रत्यक्षात कमी लेखलंय ना, आपण त्यांना काही बोललो नाहीये. त्यांनी बघा प्रत्यक्षात नवीन ग्रुप तयार केलेला आहे, त्यांनी आपल्याला बाहेर काढलेलं आहे. मग आता आपली वेळ आली आहे. कारण आपली वेळ जेव्हा येत असते तेव्हा आळसपणा आणू नका. कारण ज्या व्यक्तीमुळे आपल्याला त्या ग्रुपमधून बाहेर काढले ना, त्या व्यक्तीला तुम्हाला दाखवून देण्याची आत्ताच ही गरज आहे. असं कार्य करा ना, अशी मेहनत करा, असे कष्ट करा, जेणेकरून पुन्हा तीच व्यक्ती तुमच्या पायाजवळ नक्कीच येईल. म्हणून विचार करा, तुमचं प्रेम, तुमच्या प्रेमाचा आदर ज्याप्रमाणे बघा तुमच्या
प्रेमाची कदर कोणी जेव्हा करत नाही ना, तेव्हा वेळ ही प्रत्येकाजवळ येत असते, तेव्हा त्या वेळेचं सोनं नक्कीच करा. जय जय रघुवीर समर्थ.